तू तुझे व्हिडिओज कसे एडिट करते? असे बरेच प्रश्न मला माझ्या इन्स्टाच्या डीएममध्ये येतात किंवा कमेंटमध्ये विचारले जातात की तू कसे व्हिडिओ एडिट करते, कोणता ॲप यूज करते. आम्हाला सुद्धा शिकायचं आहे एडिटिंग वगैरे, आम्हाला सुद्धा ब्लॉगिंग सुरू करायचं आहे किंवा चॅनल सुरू करायचं आहे, पण एडिटिंग जमत नाही आहे. तर डोंट वरी, मी आज तो व्हिडिओ तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्याचसोबत मी अजून एक गोष्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे मी माझ्या व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर कसा देते. अशा 2 गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. व्हिडिओ एडिटिंगसाठी बरेच असे ॲप आहेत, पण मला माहीत असणारे ॲप म्हणजे VN, InShot आणि KineMaster आहेत. आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारचं पे वगैरे करावं नाही लागत. मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले तेव्हापासून एकच ॲप यूज करते, तो म्हणजे VN. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिलं आपल्याला VN ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरमधून VN ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्यानंतर राईट साईडला असं प्लस चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून नेक्स्ट प्रोजेक्टवर जायचं. तिथे क्लिक केल्याच्या नंतर खाली 2 ऑप्शन येतील, व्हिडिओ बेस्ड आणि म्युझिक बेस्ड. त्याच्याच खाली सेव्ह असा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते व्हिडिओज आपण इथे चूज करून घ्यायचे आहेत. आता मी हे व्हिडिओज लॉंग ब्लॉगसाठी शूट केले होते, तर ते मी इथे चूज करून घेतेय. तुम्ही तुमचे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ अशा पद्धतीने चूज करून घेऊ शकता. आता इथे मी 2 ते 3 व्हिडिओ चूज केलेले आहेत. त्यानंतर इथे जो ब्लू ॲरो दिसतोय त्यावर क्लिक करायचं. आता इथे आपल्याला जे पार्ट नको आहेत ते इथे स्प्लिट करून घ्यायचे आहेत. आता इथे हा पार्ट मला नकोय, तर तो मी इथे कट करून घेणार आहे. व्हिडिओच्या खाली काही चिन्ह आहेत, त्यामध्ये आहे स्प्लिट, असा कैचीच्या आकाराचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि तो व्हिडिओ आपला तिथे कट होईल. कट केल्याच्या नंतर स्प्लिटच्या बाजूलाच डिलीटचा ऑप्शन आहे, तिथे डिलीट करून घ्यायचा. जो नको आहे तो पार्ट अशाच पद्धतीने डिलीट करून घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा जो पार्ट आहे तो सुद्धा मला नकोय, तर तो सुद्धा मी असा स्प्लिट करून बाजूच्या डिलीट ऑप्शन वरती क्लिक करणार आहे आणि तो पार्ट सुद्धा डिलीट करून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने पुढचे हे पार्ट म्हणजे पुढचे हे व्हिडिओ मी चेक करणार आहे आणि जे पार्ट मला नकोय ते मी अशाच पद्धतीने स्प्लिट करून डिलीट करून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघताय की मी तो पार्ट सिलेक्ट केला आणि मध्ये सेंटरला जाऊन डिलीट करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला नको असलेले पार्ट स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचे आहेत. आता जिथे जिथे आपले पार्ट कट केलेले आहेत तिथे असा प्लसचं चिन्ह दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली एवढे सगळे ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शन मधला मी डिझॉल्व्ह हा ऑप्शन चूज करते. तुम्हाला जे पण ट्रान्झिशन पाहिजे आहे ते तुम्ही चूज करून घेऊ शकता. डिझॉल्व्ह हे ट्रान्झिशन यूज केल्यामुळे ना व्हिडिओ हा एकदम बघायला स्मूथ दिसतो. एकदम इझिली, हळूवारपणे दोन्ही व्हिडिओ एकमेकांमध्ये मर्ज होऊन जातात. आता इथे तुम्ही पाहिलं असेल कसे मर्ज झालेले आहेत. हे ट्रान्झिशन जिथे जिथे आपण व्हिडिओ कट केला आहे तिथे तिथे अप्लाय करून घेऊ शकतो. तुम्ही अप्लाय टू ऑल केल्याच्या नंतर जिथे जिथे कट आहेत तिथे ते येऊन जाईल. जिथून व्हिडिओ स्टार्ट होतो तिथे मात्र ते ट्रान्झिशन यूज नाही होत. तिथे तुम्हाला प्लसच्या चिन्हावरती जाऊन ब्लॅक किंवा व्हाईट हे ट्रान्झिशन चूज करायचे आहेत. त्यानंतर येतो तो पार्ट आपल्या व्हिडिओच्या व्हॉल्यूमचा. आता माझा हा व्हिडिओ पूर्ण काम वगैरे करतानाचा आहे, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा बॅकग्राऊंडचा आवाज मी पूर्णपणे कमीच ठेवणार आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तिथे व्हॉल्यूम असा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जसा व्हॉल्यूम आपल्या व्हिडिओचा ठेवायचा आहे तिथे तुम्ही तो व्हॉल्यूम सेट करून ठेवू शकता. आपल्याला ज्या ज्या व्हिडिओचे व्हॉल्यूम कमी ठेवायचे आहेत म्हणजे 0 वरती ठेवायचे आहे तिथे तुम्ही ते सेट करून घेऊ शकता किंवा अप्लाय टू ऑल करून घेऊ शकता. इथे मी पूर्ण अप्लाय टू ऑल करून घेतलेला आहे. त्यानंतर येतो तो आपल्या व्हिडिओचा स्पीड. आता खाली ऑप्शन दिलेला आहे स्पीड, त्यावर क्लिक करायचं. इथे जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओचा स्पीड कमी जास्त असा ठेवून घेऊ शकता. नॉर्मली व्हिडिओचा स्पीड हा 1x असतो, म्हणून मी इथे 1x अप्लाय टू ऑल करून घेणार आहे. तुम्हाला जर एखादा व्हिडिओ फास्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे फास्ट करून घेऊ शकता. युट्यूबच्या लॉंग ब्लॉगचा रेशिओ हा 16.9 असतो. तो सेट करण्यासाठी इथे वरती ऑप्शन दिलेला आहे ओरिजिनल. त्या ओरिजिनलच्या बाजूला त्रिकोणी ॲरो आहे, त्या ॲरो वरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला बरेच ऑप्शन दिसत असतील. आता त्यामध्ये 3ऱ्या नंबरला आहे 16.9. युट्यूबचा ऑप्शन आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला व्हिडिओ हा 16.9च्या रेशिओमध्ये येईल. त्यानंतर येतं ते म्युझिक. आता म्युझिकच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. फर्स्ट ऑप्शन आहे म्युझिक, त्यामध्ये व्लॉग मध्ये जायचं. तिथे गेल्याच्या नंतर एवढे सगळे म्युझिक दिसतात, त्यातले एक म्युझिक तुमच्या आवडीचं चूज करायचं. यूज हा ऑप्शन क्लिक करायचा. त्यानंतर खाली हा ऑप्शन दिसेल राईटचा, तो क्लिक करायचा. त्यानंतर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये म्युझिक येऊन जाईल. जर म्युझिकचा व्हॉल्यूम जास्त असेल
तेव्हा म्युझिकचा एंड आणि म्युझिकचा स्टार्ट जे असतं ना ते आपल्याला थोडंसं कमी ठेवावं लागतं, म्हणून खाली ऑप्शन दिलेला असतो फेड. इथे आपल्याला म्युझिकचा एंड जर आपल्याला थोडासा सॉफ्ट करायचा असेल तर फेड आउट करायचं, आणि म्युझिकची स्टार्टिंग जर आपल्याला कमी आवाजाने करायची असेल तर फेड इन करायचं असतं. आता इथे मी म्युझिकचा एंड फेड आउट करून घेतलेला आहे आणि म्युझिकची स्टार्ट जी आहे ते मी इथे फेड इन करून घेणार आहे, म्हणजे म्युझिकची स्टार्ट ही कमी आवाजाने होणार आहे आणि मधला जो पोर्शन आहे तो जास्त आवाजाने असणार आहे. त्यानंतर म्युझिक ह्या ऑप्शनच्या खाली 3 नंबरला एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. तिथे एलिमेंट हा ऑप्शन दिसेल. तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला जे पण काही सिम्बॉल पाहिजे असतात, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा ॲरो असतील किंवा सबस्क्राईब, असे बरेच असे सिम्बॉल याच्यामध्ये दिलेले असतात, ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करू शकतो. आता त्यानंतर आपल्याला जर व्हिडिओ क्रॉप करायचा असेल तर खाली ऑप्शन दिलेला असतो क्रॉप. असा क्रॉप ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला हा 16 पॉईंटचा रेशिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे, जो ऑलरेडी आपण करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो पार्ट हवा आहे तो इथे क्रॉप करून घ्यायचा आहे. इथे बरेच असे ऑप्शन आहेत. इथे आपण आपला व्हिडिओ रोटेट पण करून घेऊ शकतो. आता इथे तुम्हाला पुढे दाखवते मी. खाली रोटेट असा ऑप्शन आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ एखादा उलटा वगैरे आला असेल तर तो आपण सरळ करून घेऊ शकतो. आता इथे बघा, मी माझा व्हिडिओ तुम्हाला रोटेट करून दाखवत आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलात तर तिथे तुम्हाला ऑप्शन येतील. आता असे बरेच ऑप्शन आहेत. त्यानंतर आहे इथे झूम इन. झूम इन केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ हा झूम होतो. त्याच्याच पुढे असे बरेच ऑप्शन आहेत, त्यामध्ये आहे झूम इन आणि झूम आउट सुद्धा करू शकतो. त्याच्याच बाजूला झूम आउटचा सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही तो पण करून घेऊ शकता. त्यानंतर एलिमेंटच्या बाजूलाच टायटल हा ऑप्शन येतो. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर ऍड हेडिंग असा ऑप्शन पहिलाच येतो. त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये जे पण काही ऍड करायचं आहे टायटल, ते आपण इथे ऍड करून घेऊ शकतो. आता इथे मी ऍड करतेय उन्हाळ्याचं माझं रुटीन. मोस्टली मी काही असं ऍड वगैरे करत नाही व्हिडिओमध्ये, पण इथे मी ऑप्शन तुम्हाला दाखवते की तुम्हाला जर काही ऍड करायचं असेल तर तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता. इथे तुम्ही तुमचं जे हेडलाईन आहे त्याला तुम्ही कलर मध्ये सुद्धा करून घेऊ शकता. इथे बरेच असे ऑप्शन तुम्हाला दिसतील. जिथे तुम्हाला हे टायटल ठेवायचंय तिथे तुम्ही ठेवून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला जर व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर म्युझिक ऑप्शन वरती जायचं. 3 नंबरला हा ऑप्शन दिसेल रेकॉर्डचा, तिथे क्लिक करायचं आणि इथे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बोलून अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हॉइस ओव्हर देऊन घेऊ. जोपर्यंत तुम्ही तुमचा व्हॉइस रेकॉर्ड करत आहात तोपर्यंत हे बटन ऑनच राहिलं पाहिजे. जेव्हा तुमचा व्हॉइस रेकॉर्ड होईल तेव्हा हे बटन ऑफ झालं पाहिजे. आता इथे मी ऑफ करून घेतलेलं आहे. ऑफ करून घेतल्याच्या नंतर इथे खाली राईटचा ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला जो काही व्हॉइस ओव्हर आपण रेकॉर्ड केलेला आहे तो इथे व्हिडिओमध्ये ऍड होईल. आता आपण जो व्हॉइस ओव्हर दिलेला असतो ना त्याचा व्हॉल्यूम हा 100 वरतीच ठेवायचा असतो, म्हणून मगाशी मी इथे खाली व्हॉल्यूमचा जो ऑप्शन तुम्हाला दाखवला तिथे जाऊन मी हा ऑप्शन चूज करणार आहे आणि 100 वरती मी माझा व्हॉल्यूम ठेवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण आपला पूर्ण व्हॉइस ओव्हर देऊन घेऊ शकतो. त्यानंतर म्युझिक ऑप्शन मध्ये साऊंड इफेक्ट्स हा ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक करायचं. इथे बरेच असे ऑप्शन असतात जिथे आपण आपल्या व्हिडिओमध्ये असे साऊंड इफेक्ट्स टाकू शकतो. आता इथे बघा बरेच असे ऑप्शन आलेले आहेत, फनी आहेत, अँग्री आहेत, असे बरेच असे ऑप्शन दिलेले असतात. त्यावरती आपल्याला जे आवाज पाहिजेत, साऊंड पाहिजेत ते आपण इथे ऍड करून घेऊ शकतो. आता सध्या मी इथे कोणताही साऊंड ऍड केलेला नाहीये. आता त्याच्याच बाजूला माय म्युझिक असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर माझ्या मोबाईल मधले जेवढे पण काही रेकॉर्डिंग्स आहेत ते इथे दिसतील. यातून सुद्धा आपण म्युझिक किंवा आपला व्हॉइस ओव्हर देऊ शकतो. तिथे आपला व्हॉइस कसा सेव्ह करायचा ह्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये जो आपला रेकॉर्डर असतो, मोबाईलचा रेकॉर्डर, तो ऑन करायचा. तिथे आपण आपला आवाज रेकॉर्ड करून घ्यायचा. आता इथे मी ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे. आता ही रेकॉर्डिंग आपल्याला VN ऍप मध्ये घ्यायची आहे. शेअर मध्ये जाऊन VN मध्ये शेअर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अल्बम क्रिएट करायचा असतो. इथे मी माझ्या नावाचा अल्बम क्रिएट करून घेत आहे, प्रिया. त्यानंतर आपला अल्बम इथे क्रिएट होऊन जातो. अल्बम क्रिएट झाल्याच्या नंतर त्याच फोल्डरमध्ये जायचं. तिथून आपल्याला ती रेकॉर्डिंग दिसते जी आपण रेकॉर्ड केलेली असते. रेकॉर्डिंगच्या पुढे यूज असा ऑप्शन असतो, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर ती रेकॉर्डिंग आपल्या व्हिडिओमध्ये ऍड होईल. अशा 2 पद्धतीने आपण आपला व्हॉइस ओव्हर देऊन घेऊ शकतो. VN ऍप मध्ये डायरेक्ट रेकॉर्ड करू शकतो किंवा आपल्या मोबाईलच्या रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला हा VN सिम्बॉल दिसतो, म्हणजे VNचा स्क्रीन दिसते. ती स्क्रीन आपल्याला डिलीट करून घ्यायची आहे. त्यानंतर प्लसचं चिन्ह दिसेल, त्यावरती व्हाईट असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून आपल्या व्हिडिओचा एंड
हा एकदम स्मूथ आणि क्लीन नीट दिसतो आणि अशा पद्धतीने आपला व्हिडिओ एडिट आणि व्हॉइस ओव्हर देऊन झालेला आहे. त्यानंतर वरती ऑप्शन दिसतो हा एरो ब्ल्यू कलरचा, त्यावरती क्लिक करायचं. खाली ऑप्शन येतो एक्सपोर्ट आणि त्याच्याच वरती दोन ऑप्शन आहेत, रिसोल्युशन आणि FPS. जो पहिला ऑप्शन आहे रिसोल्युशन, त्याचा रेशिओ असला पाहिजे 1080 पिक्सल. त्याच्या खाली ऑप्शन आहे FPS, तो असला पाहिजे 30. अशा पद्धतीने आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि इथे आपला व्हिडिओ डाउनलोड होण्यास सुरुवात होते. जोपर्यंत व्हिडिओ डाउनलोड होत नाही तोपर्यंत आपल्या मोबाईलची स्क्रीन ही ऑन असली पाहिजे. आता माझा हा व्हिडिओ पूर्णपणे इथे डाउनलोड होत आहे आणि अशा पद्धतीने आपला व्हिडिओ इथे पूर्णपणे एक्सपोर्ट झालेला आहे. त्यानंतर वरती राईट साईडला डन हा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा आपला व्हिडिओ चेक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला व्हिडिओ एडिट आणि व्हॉइस ओव्हर देऊन झालेला आहे. जिथे आपल्याला शेअर करायचा आहे तिथे आपण हा व्हिडिओ शेअर करून घेऊ शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. मी खूप साध्या सिंपल सरळ भाषेत सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी माझे व्हिडिओज कसे एडिट करते, रेकॉर्ड करते. खूप सिंपल आहे, खूप काही असं हे नाही आहे की खूप हार्ड वगैरे असं काही नाही आहे. तुम्हाला एकदा सवय लागली ह्या गोष्टीची की एकदम इझी तुम्ही करू शकता. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार असाल किंवा ब्लॉगिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट करणार असाल किंवा रील्स बनवणार असाल, जे काही ते, तर त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.